व्हावेत की जेणेकरून त्या भागांमध्ये असणारी जी शेती जी आहे ती ओलिताखाली आली पाहिजे, यासाठी विशेष प्रयत्न करतायत. कृष्णा खोरे या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या भागामध्ये प्रमाणामध्ये हे प्रकल्प गेल्या काही वर्षांमध्ये या भागामधील असणारे आमदार आदरणीय महेश दादा हे कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली, तेव्हा त्यांनी या सर्व गोष्टी लवकरात लवकर कशा पूर्ण होईल यासाठी त्यांचा असणारा पाठपुरावा आणि त्यामुळे या सर्व गोष्टी आज अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आज त्या कार्यक्रमाचं भूमिपूजन हे आज झालेलं आहे. लवकरच 11 महिन्याच्या आत हा पूर्णच्या पूर्ण प्रकल्प पूर्ण होईल आणि आदरणीय देवेंद्रजी जलपूजनाच्या कार्यक्रमाला नक्की या ठिकाणी. जलसिंचन योजनेच्या अंतर्गत किती गावांना फायदा होणार आहे आणि नेमकं किती हेक्टर क्षेत्र ह्याच्याखाली येणार आहे? खरं तर हा संपूर्ण भाग जो आहे, हा भाग आपण सर्वांना माहीत आहे की हा संपूर्ण भाग गेली वर्षानुवर्ष हा संपूर्ण भाग जो आहे तो दुष्काळग्रस्त म्हणून असणारा हा भाग होता आणि जवळजवळ या भागामधील असणारी 80-90 गावं जे आहेत त्या गावांना आणि तिथल्या असणाऱ्या शेतीला याचा सर्वात मोठा फायदा होईल. सध्या जंतर मंतरमध्ये नीट पेपर फुटी संदर्भात विद्यार्थी आंदोलन करतायत, त्याला विरोधक आता राजकीय वाहिन्यांचा प्रयत्न करतायत. पंतप्रधानांचा थेट राजीनामा मागण्याची मागणी. खरं तर काल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या संदर्भामध्ये जे नीटच्या संदर्भामध्ये झालेली जी घटना आहे त्या घटनेबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे. सर्व प्रवक्ते वारंवार हे सांगण्याचा प्रयत्नही करतायत. नक्कीच या संदर्भामध्ये आपण पाहाल की या संदर्भात ज्यांनी या संदर्भामध्ये चुकीचं काम केलं आहे, जवळजवळ 13 जणांना त्या संदर्भात अटक झालेली आहे आणि यानंतर हे प्रकार होऊ नयेत म्हणून एक कायद्यामध्ये जे बदल करायला हवेत ते सोमवारी कॅबिनेटमध्ये त्याची मंजुरी घेऊन होणार आहे. धन्यवाद. मंतरमध्ये नीट पेपर फुटी संदर्भात विद्यार्थी आंदोलन करतायत, त्याला विरोधक आता राजकीय वाहिन्यांचा प्रयत्न करतायत. पंतप्रधानांचा थेट राजीनामा मागण्याची मागणी. खरं तर काल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या संदर्भामध्ये जे नीटच्या संदर्भामध्ये झालेली जी घटना आहे त्या घटनेबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे. सर्व प्रवक्ते वारंवार हे सांगण्याचा प्रयत्नही करतायत. नक्कीच या संदर्भामध्ये आपण पाहाल की या संदर्भात ज्यांनी या संदर्भामध्ये चुकीचं काम केलं आहे, जवळजवळ 13 जणांना त्या संदर्भात अटक झालेली आहे आणि यानंतर हे प्रकार होऊ नयेत म्हणून एक कायद्यामध्ये जे बदल करायला हवेत ते सोमवारी कॅबिनेटमध्ये त्याची मंजुरी घेऊन होणार आहे. धन्यवाद. मंतरमध्ये नीट पेपर फुटी संदर्भात विद्यार्थी आंदोलन करतायत, त्याला विरोधक आता राजकीय वाहिन्यांचा प्रयत्न करतायत. पंतप्रधानांचा थेट राजीनामा मागण्याची मागणी. खरं तर काल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या संदर्भामध्ये जे नीटच्या संदर्भामध्ये झालेली जी घटना आहे त्या घटनेबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे. सर्व प्रवक्ते वारंवार हे सांगण्याचा प्रयत्नही करतायत. नक्कीच या संदर्भामध्ये आपण पाहाल की या संदर्भात ज्यांनी या संदर्भामध्ये चुकीचं काम केलं आहे, जवळजवळ 13 जणांना त्या संदर्भात अटक झालेली आहे आणि यानंतर हे प्रकार होऊ नयेत म्हणून एक कायद्यामध्ये जे बदल करायला हवेत ते सोमवारी कॅबिनेटमध्ये त्याची मंजुरी घेऊन होणार आहे.